काय बोलताय तुम्ही? इथं आत्ता तो विषय काढायची काय गरज आहे? आत्ता कशाला विषय काढायचा म्हणजे अधिपती? तुम्हाला कळतंय का फुलपगारे सरांना गायब केलंय मॅडमनी? त्यांचा फोन लागत नाही, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे अधिपती. आत्ता नाही तर कधी बोलणार मी? आणि आता माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. बघताय ना अधिपती, जरा भान ठेवा, आजूबाजूला जरा बघा. राहू द्या हो, राहू द्या. आपण ह्यासनी सरप्राईज देणार होतो, पण याच मोठं सरप्राईज घेऊन आले आपल्यासाठी. साहेब राहू दे की कशाला आता इशे तर वाढवायचा आहे. अहो मास्तरीनबाई, तुम्हाला माहित नाही आई साहेबांनी तुमच्यासाठी आज सरप्राईज ठेवलं होतं. तुमचा पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा होता त्यासनी. तुम्हाला दिसत ना काय हे घरबीर सजवलेलं, या बायका बिका त्याच्यासाठी बोलवलं. दिसतंय का नाही डोळ्याला एवढं तर तुम्हाला? एकदा का माणसाच्या मनात संशयाची होळी पेटली की समोर किती बी दिवाळी असू द्या, डोसक्याचा शिमगाव होतोच. जाऊ द्या, सांगा कुठं आहे तुमचा पुरावा? सांगते ना मॅडम. नंतर बोलू आपण. नाही नाही नाही, आता सुरू केलंय तुम्ही. आता काय ते संपवाच. का पुरावा नाही म्हणून माघार घेतायसा? नुसता पुरावा नाही मॅडम, माझ्याकडे साक्षीदार आहे. मॅडम माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःहून मान्य करावं की फुलपगारे सरांच्या राजीनाम्यामागे तुमचा हात आहे, त्यांना गायब करण्यामागे तुमचा हात आहे. प्लीज मॅडम मान्य करा. काय जबरदस्ती आहे? ऐकलं का अधिपती? म्हणजे आता ह्या म्हणतील तसं आपण करायचं. या म्हणल्या डबा खा, आपण डबा खायचा. या म्हणल्या अभ्यास करा, आपण अभ्यास करायचा. या म्हणल्या शाळा सुटली की आपण घरी जायचं. म्हणजे आपल्या घरची पण शाळा करणार ह्यात. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही विषय भरकटवू नका. आम्ही विषय भरकटवत नाही. तो किती फालतू आहे सांगतोय तुम्हासनी. मला माहित होतं मॅडम तुम्ही मान्य नाही करणार, म्हणून मी साक्षीदाराला इथे घेऊनच आले. बघा, जो गुन्हा घडलाच नाही त्याचा साक्षीदार पण आहे यांच्याकडे. गुन्हा केलाय मॅडम तुम्ही, केलाय तुम्ही गुन्हा. फुलपगारे सर गायब झाले, त्यांचा फोन बंद आहे मॅडम. आणि त्याच्या आदल्याच दिवशी तुम्ही हा गुन्हा केलाय. म्हणजे आम्हाला काही कळलं ना, आम्ही काय गुन्हा केला हो? मॅडम तुम्ही त्यांच्या घरी गेला होता हो ना? अहो लई मीटिंग असतात, लई लोकांना भेटतो आम्ही. सगळं कुठं लक्षात ठेवणार? हा, त्या दिवशी आम्ही गेलतो त्यांच्या घरी. त्या भागातच गेलतो कामाला, म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या विशेषची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून जाऊन आलो त्यांच्या घरी. म्हणजे आठवलं ना तुम्हाला आता? किती वेळ होतात मॅडम तुम्ही तिथे? सांगा ना, किती वेळ होतात तुम्ही तिथे? या म्हणजे आता पोलिसांनी उलट तपासणी घ्यायला लागलात तुम्ही आमची. ती होईल नंतर. तुम्ही प्लीज आता मी विचारते त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना मॅडम. हो मास्तरीनबाई, ग बसा की जरा. अधिपती प्लीज मला बोलू द्या. फुलपगारे सरांच्या आयुष्याचा प्रश्न तुम्हाला कळतंय का? सांगा ना मॅडम, तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात ना, मान्य करा ना. सांगितलं की आता गेलतो म्हणून. उभ्या उभ्या 5 मिनिटं गेलो असू. त्यांच्या मिसेसनं बघायला गेलो आम्ही. त्या झोपल्या त्या, म्हणून निघालो आम्ही. नक्की 5च मिनिटं होतात तुम्ही तिकडे? हो, म्हणजे काय घड्याळ लावून आम्ही लोकांना भेटतो की काय? 5 मिनिटं 10 मिनिटं असेल. म्हणजे 10 मिनिटं होतात तुम्ही तिथे? थांबा. सुमनताई या ना प्लीज.
या. या सुमनताई, या फुलपगारे सरांच्या घराशेजारी राहा. सांगा सुमनताई, तुम्ही काय पाहिलं त्या दिवशी? सांगा यांना. मी तुम्हाला फोनमध्ये जो फोटो दाखवला तो ह्याच मॅडमचा होता ना? सांगा त्यांना. या सुमनताई, हा यांना कुठून उचलून आणलं? हा, नमस्कार चमत्कार राहू द्या. आधी आम्हाला सांगा तुम्ही काय बघितलं? घाबरू नका, आम्ही तुम्हाला खाणार नाही. ताई, खरंच घाबरू नका. सांगा त्यांना तुम्ही काय बघितलं ते. मी जे बघितलं ते सांगणार. मी बघितलं तुम्हाला त्या दिवशी. तुम्ही मोठ्या गाडीतून आलात, उतरलात, सरांच्या घरात गेलात आणि अर्ध्या तासाने परत आलात. झालं? आता आम्हाला पण यांची उलट तपासणी घ्यायला लागणार. आम्हाला सांगा, आम्ही अर्ध्या तासानं बाहेर आलो की 1 तासानं? 1 तासाने नाही, पण अर्ध्या तासानेच. तुम्ही म्हणताय तुम्ही 10 मिनिटात बाहेर आलात आणि सुमनताई म्हणतायत की तुम्ही अर्ध्या तासात बाहेर आलात. ह्याचाच अर्थ किती अशी उभ्या उभ्या घेतलेली सहज भेट नव्हती. तुम्ही खास वाकडी वाट करून फुलपगारे सरांच्या घरी गेला होता. आहो सुनबाई, त्यांच्या सह्या पाहिजे होत्या. मुख्याध्यापक आहेत नव्हते, त्या सह्या घेतल्या निघालो. मॅडम, सह्या घ्यायला अर्धा तास लागला? आहो सुनबाई, तो फुलपगारे हाडाचा शिक्षक एक एक कागद वाचून मग सही करणार. आता शाळेची एवढी कागदपत्र वाचायची, त्याच्यावर सह्या करायच्या, वेळ लागणारच. अच्छा, ठीक आहे. म्हणजे ती शाळेची कागदपत्र होती, हो ना? पण मग मॅडम, तुमचा तर सध्या शाळेच्या कारभाराशी काहीच संबंध नाहीये. मग तुम्ही ती कागदपत्र घेऊन कशा काय गेला होता? आहो, शाळेची म्हणजे ट्रस्टची कागदपत्र होती ना व. ट्रस्टी आहेत ते. कसले कागद होते ते मॅडम? ओ बास आता. आईसाहेब राहू दे. नाही नाही, अधिपती थांबा, विचारू दे त्यांना. या घरच्या सूनबाई आहेत, त्या तुमची बायको आहेत, त्यांचा हक्क आहे. हा, तुमचा काय प्रश्न होता? कसली कागद म्हणलं ना तुम्हाला? ट्रस्टची कागदपत्र होती. पण मॅडम, जर मी ते कागद तुम्हाला आता आणायला सांगितले तर तुम्ही ते आणूच शकणार नाही, कारण असं काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे आता या तुमच्या कोणत्या सुमनताई आहेत, त्या काय खिडकीतनं डोकावून आत बघत होत्या काय? नाही हो, मी आमच्या घराच्या खिडकीतच बसले होते. मग तुमच्या खिडकीतनं फुलपगारांच्या घरातलं दिसतं होय? नाही नाही, मग काय दुर्बीण घेऊन बसला होता? मॅडम, मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की तुमच्या बोलण्यामध्ये काहीच संगती नाहीये. एकदा म्हणताय शाळेच्या कागदपत्रांवर सह्या करायला गेला होतात आणि एकदा म्हणताय ट्रस्टच्या कागदपत्रांवर सह्या करायला गेला होतात. मॅडम, तुमच्या बोलण्यात संगती नाही, आणि असं तेव्हाच होतं जेव्हा माणूस खोटं बोलत असतो, सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतो. मॅडम, प्लीज आता तरी मान्य करा तुम्ही खोटं बोलताय. बघा, म्हणजे आता मास्तरीनबाईंनी हातात छडीच घेतल्या. आम्ही जर आता कबूल केलं नाही तर आम्हाला वर्गाबाहेर काढतील, नाहीतर अंगठं धरून उभं करतील. पण एक गोष्ट सांगतोय तुम्हाला सुनबाई, आम्ही जे म्हणतोय तेच खरं आहे. मला वाटलंच होतं तुम्ही माझा कुठलाही पुरावा मान्य करणार, कबूल नाही करणार तुम्ही. पण सुदैवाने कायदा असं करत नाही, त्यामुळे मी नाही तुमची चौकशी करणार. मग आता कुणाला बोलवताय? बोलवत नाहीये मॅडम, सोबतच आणलं होतं मी. फक्त मी त्यांना बाहेर थांबवलं होतं कारण मला खरंच आशा होती
तुम्ही आपसात प्रामाणिकपणे कबूल करा. कोणाबाहेर कोणाला बोलवले? इन्स्पेक्टर साहेब या ना प्लीज. या ना. हे इन्स्पेक्टर बांगर. माहित आहे आम्हाला. ते इथं कशा पायी आले? काय हो बांगर, हा? इथं कशा पायी आला? नाही मॅडम, म्हणजे कसं आहे, मिसिंगची कंप्लेंट आहे ना. त्या फुलपगारे सरांना भेटणाऱ्या तुम्हीच शेवटच्या होत्या असं यांच्या साक्षीवरनं सिद्ध झालं. त्यामुळं कायद्याप्रमाणे तुमची चौकशी करावी लागेल. असं म्हणजे आता पोलीस खात्यानं कोर्टाचं नवं खातं चालू केलं काय? का आता तुम्ही कुणाच्या तरी साक्षीवरून ठरवणार कुणाची चौकशी करायची कुणाची नाही? हा, असं करा, तुम्ही आधी या बाईंची चौकशी करा. शेजारी आहेत ते फुलपगारांच्या, करा की आधी त्यांची चौकशी. काय हो बांगर, मान खाली घालून का उभे आहात? करा की चौकशी. नाही मॅडम, त्यांची आधीच केली. म्हणजे आज त्यांची कसून 1 तास चौकशी केली. म्हणजे त्याने जे काही सांगितलं की नाही, त्याची फेर तपासणी बी केली बघा आम्ही. त्या सगळं खरं सांगत होत्या. असं वय, म्हणजे आता राहिलो आम्ही. सॉरी मॅडम, पण ते कशी करताय चौकशी? आम्ही अशाच येऊ का बेड्या घालून नेताय? साहेब थांबा जरा. आई साहेब इकडे इकडे तुम्ही जरा. काय चाललंय हे तुमचं? तुम्ही कशाला चाललाय पोलीस स्टेशनला? काय संबंध आहे तुमचा? तुमची बाजू खरी आहे, तुम्ही जाऊ नका. अधिपती, ज्याच्यात खरेपणा असतोय त्याला अग्निपरीक्षा द्यायलाच लागत्या. आणि एकदा का अग्निपरीक्षा झाली की त्याच्या खरेपणाला सोन्याची झळाळी येते. ते काय बी असले तरी तुम्ही कुठं सुद्धा जाणार नाही बघा आई साहेब. आणि मास्तरीन थांबवा आता हे सगळं. काय लावलंय होतं तमाशा? अधिपती माझं ऐका शांतपणे. माझी इच्छा नव्हती. माझी जर तशी इच्छा असती तर मी त्यांना थेट घरात आणलं असतं ना. पण मी पोलिसांना बाहेर थांबायला सांगितलं. का? कारण मला खरंच असं वाटत होतं की मॅडमनी सगळं कबूल करावं आपण. तुमच्या समोर, माझ्या समोर मला मॅडमना एक संधी द्यायची होती, पण त्यांनी ती संधी घालवली. त्यामुळे नाईलाज म्हणून मला पोलिसांना इथे आत बोलवावं लागलं. आपण कशाला त्या सांगतात ना हो, त्यांचा काय संबंध नाही. विश्वास ठेवा की ऐका की त्यांचं. काय नाही हो, त्यांना चॅलेंज हरायची भीती वाटत असं. मॅडम मला कसलीही भीती वाटत नाही. आणि मुळात हे चॅलेंज नाहीये मॅडम माझ्यासाठी. हा खेळ नाहीये. एका माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तुम्ही. हा विचार येतो का हो मॅडम तुमच्या मनात? काही फक्त लढाई आहे तुमच्यासाठी आपल्या दोघींची. तुम्ही फुलपगारे सरांना राजीनामा द्यायला लावला, त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं. मला हरवण्यासाठी तुम्ही फुलपगारे सरांचा बळी घेतला. का असं केलं मॅडम तुम्ही? काय दोष होता फुलपगारे सरांचा? तुम्हाला मला हरवायचं होतं ना, मला त्रास द्यायचा होता ना, मग तुम्ही माझ्यावर वार करायचा होता.
पण माझ्यासाठी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर वार केलेला मी सहन करणार नाही. अहो मास्तरीन बाई, हे घरचे वाद, घरची भांडणं तुम्ही चार चौकात चव्हाट्यावर कशाला आणताय मला सांगा. पण आता हे केवढ्याला पडेल? पोलीस घेऊन गेले आईसाहेबांनी तर. हा, इथं कोल्हापुरात त्यासनी केवढा मान आहे तुम्हाला माहिती आहे ना? आम्ही काय सांगायचं समाजात? लोकांनी विचारल्यावर का घेऊन गेले म्हणून, आणि कुणी कंप्लेंट केली म्हणून सांगायचं? त्यांच्या सुनबाईंनी. तुमच्या दोघींच्या वादामध्ये तुम्ही आमचा विचार करणार आहे का नाही? तुमच्या दोघींच्या वादामध्ये तुम्ही आमचा विचार करणार आहे का नाही? अधिपती राहू द्यात, खरंच राहू द्यात. हा सगळा विचार करूनच त्यांनी हे सगळं केलंय. त्यांनी दाखवून दिलंय त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, कोण महत्वाचं आहे. आणि बदनामीचं म्हणाल तर ती काय व्हायची होणारच. आता इथं बसलेल्या सगळ्या बायका काय तोंडाला कुलूप लावून फिरणार आहेत वय. त्यामुळे जी काही बदनामी व्हायची आहे ती आधीच झाली असं समजा. आणि एक लक्षात ठेवा अधिपती, बदनामीला घाबरून मोठी कामं करता येत नाहीत. आपण खरे आहोत ना, ते महत्वाचं. तुम्ही सगळ्यांचे हात जोडून माफी मागतो आम्ही. सोहळ्यासाठी तुम्हाला इथं बोलवलं पण तुम्हाला यो तमाशा बघायला लागला. चला बांगर. या फुलपगारे या, भेटा तुमच्या लाडक्या मास्तरीन बाईंना. सर, सर, सर तुम्ही कुठे होतात सर? तुम्ही ठीक आहात ना सर? आम्हाला खूप काळजी होती तुमची, सगळ्यांना टेन्शन आलं होतं. तुम्हाला माहिती आहे सर, शाळेचा सगळा स्टाफ तुम्हाला शोधत होता. फक्त आम्ही किती काळजीत होतो सर. काय झालं? तुम्ही बरे आहात ना? हो सुनबाई, जरा त्यासनी पाणी बिनी विचारा. हेच आहेत बरं का ते, ज्यांना आम्ही गायब केलं असं यांचं म्हणणं आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत ते. सर, तुम्ही राजीनामा काय दिला? काय अडचण आली? तुम्हाला कोणी राजीनामा द्यायला लावला का? तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतलात आणि मला नाही सांगितलं सर. तुमचा फोन बंद आहे सर. तुमचा फोन का बंद आहे? तुम्हाला सगळ्यांचे फोन बंद आहेत. हो, काय वार्षिक परीक्षा घेताय का त्यांची? एवढे प्रश्न विचारताय, अहो त्यांना उत्तर द्यायची संधी तर द्या. सर, काय झालं होतं? तुम्ही कुणालाच न सांगता असे कुठे गेलात? तुम्ही कुणालाच न सांगता असे कुठे गेलात? हो फुलपागरे, बोला की. ते मी माझ्या मिसेसची तब्येत बरी नव्हती म्हणून पुण्याला गेलो. काय झालं की उमाला अचानक त्रास व्हायला लागला, मग म्हणून मी जावई बापूंना फोन केला. हां, त्यांनीच सगळी व्यवस्था केली पुण्याला जायची. आणि काय झालं की आम्ही चौघेही 2 दिवस हॉस्पिटलमध्येच होतो, त्यामुळे फोन उचलता येत नव्हता. आमचे फोन बंद होते आमचे. मग आता कशी आहे त्यांची तब्येत? नाही, तशी तोळा मासाच आहे. पण सर, तुम्ही राजीनामा का दिलात? जी रजा घेतली असती तरी चाललं असतं ना.
हे बघ, मी माझ्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट लिहिलेलं आहे. सर पत्रातलं कारण जाऊ दे, आता मी तुमच्या समोर उभी आहे ना सर, मला मला खरं खरं कारण सांगा ना. कोणी दबाव आणला का तुमच्यावर?